सर्व प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, गट शिक्षणाधिकारी यांनी त्या तालुक्यातील संवेदनशील परीक्षा केंद्र आणि कॉपीबाबत तक्रार येणाऱ्या परीक्षा केंद्रांवर अधिक लक्ष ठेवावं. जिल्ह्याच्या 11 तालुक्यातल्या 184 परीक्षा केंद्रांवर 65,585 विद्यार्थी 10वीच्या परीक्षा देतात. कॉपी, गर्दी, अन्य कारणांसाठी जिल्ह्यातील 76 परीक्षा केंद्र संवेदनशील ठेवण्यात आली आहेत. 5 मार्च गणित भाग 1, 7 मार्च गणित भाग 2, 10 मार्च विज्ञान भाग 1, 12 मार्च विज्ञान भाग 2 असे 4 पेपर बाकी आहेत. सध्या 10वी आणि 12वीची बोर्ड परीक्षा सुरू असून 12वीचा 1 तर 10वीचे 4 पेपर राहिलेत. 10वी आणि 12वीच्या उर्वरित पेपरसाठी एकाही परीक्षा केंद्रावर मास कॉपी अथवा कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होणार नाही. यासाठी सर्वांना दक्षतेने आपली जबाबदारी पार पाडण्याचं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलंय. ते म्हणाले 10वी आणि 12वीची परीक्षा सुरू झाल्यापासून नागरिक, पत्रकार, मान्यवर व्यक्तीकडून काही परीक्षा केंद्रांवर कॉपी अन्य परीक्षेतील गैरप्रकार सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्या अनुषंगाने तक्रारीची तपासणी केली असता त्यात तथ्य आढळून आले. त्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणांनी, विशेषतः शिक्षण विभागाने 10वी-12वीच्या उर्वरित पेपरसाठी अत्यंत काटेकोरपणे नियोजन करून संवेदनशील परीक्षा केंद्रांसोबतच अन्य परीक्षा केंद्रांवर कॉपी होणार नाही याची दक्षता घ्यावी. परीक्षा केंद्रांवर कॉपी होत असल्याचं आढळल्यास संबंधित परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक यांना जागेवर निलंबित करावं. संबंधित परीक्षा केंद्र चालकावर गुन्हे दाखल करून ते केंद्र पुढील कोणत्याही परीक्षेसाठी बंदी आदेश काढावेत असे निर्देशही त्यांनी याप्रसंगी दिलेले आहेत.